11वी अ कधी येणार, 11वी अ कधी येणार, अभ्या काय करत असेल, केवढाला आठवण येत असेल का, रेश्मा काय करत असेल. एवढ्या सगळ्या कमेंट ऐकून ना माझं मन असं गैरून आलं की तुमच्यासाठी काय करू नये काय नाही. तर मी म्हटलं हा व्हिडिओ बनवून देतो तुमच्यासाठी आणि तुमची नाराजगी दूर करून टाकतो. कारण की एक नवीन वेब सिरीज येणार आहे, तिचं नाव काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. ती साखो वेब सिरीज तर नाही आहे ना, तर बिलकुल नाही मित्रांनो, ती वेब सिरीज नाही आहे. नवीन वेब सिरीज पण नाही म्हणू शकत आपण, जुन्या वेब सिरीजचं नवीन व्हर्जन असं म्हणू शकतो आपण. तर ती कोणती वेब सिरीज आहे, याच्यामध्ये कोणकोणते पात्र असणार आहे, काय कॉन्सेप्ट असणार आहे, सगळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. फक्त तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मजा रिव्ह्यू युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सहर्ष स्वागत करतो. The next morning. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक था राजा एक थी रानी, एक था राजा एक थी रानी, दोनों अलग हो गए खत्म कहानी. तर असंच काही कन्सेप्ट होता 10 डायरीज या वेब सिरीजचा. खूप सारे लोक म्हणत होती की थोडासा टाइम वाढवा, हो एपिसोडचा टाइम वाढवा, 15 मिनिटांमध्ये आम्हाला काही समजत नाही, अर्धा घंटाचा तरी टाका. पण त्यांनी ऐकलं तुमची गोष्ट आणि त्यांनी वेब सिरीज बंद करून टाकली. तर आता त्याचाच एक नवीन भाग म्हणून 11 डायरीज ही वेब सिरीज येत आहे. 10वी अ नंतर 11वी अ तर आली नाही, पण 10 डायरीज तुमच्या भेटीला येत आहे. आणि ते कधी येत आहे तर ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घेऊया मित्रांनो. आता मागच्या भागामध्ये संकेत होता, प्राजू होती आणि ते अजून काही तिचं नाव मला आठवत नाही हे होते आणि संकेतचे मित्र होते. हे सर्व जे आहे ते असणारच आहे वेब सिरीज मध्ये. पण मला एक शंका वाटत आहे की इथे प्राजू नसणार आहे, कारण की मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं होतं की प्राजू ही दुसऱ्या गावाला गेली आहे शिकायला आणि ती आता परत येणार नाही आहे आणि तिथे खाली बसून मग संख्या रडतो. आता मागचा एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. आता त्यांची 10वी झाली आहे, आता ते 11वी मध्ये गेले आहे. ती प्राजू संकेतला भेटणार का 11वी मध्ये, ही बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि बाकीचे जे कॅरेक्टर होते ते ॲज इट इज सगळे सेमच असणार आहे. फक्त जेव्हा मी डिस्क्रिप्शन चेक करत होतो त्यांची, तर तिथे कास्टचे सगळे नाव लिहिले होते, पण तिथे मला प्राजूचं नाव कुठेही दिसलं नाही आहे. आणि त्यामुळेच मला हे शंका व्यक्त होत आहे की प्राजू त्या वेब सिरीज मध्ये असणार की नाही. कारण की त्यांनी टीजर मध्ये तिचा फोटो टाकलाय, तिचा फोटो, पण तिचं नाव लिहिलेलं नाही आहे. म्हणून मला थोडीशी शंका उत्पन्न होत आहे की ती वेब सिरीज मध्ये असणार की नाही. बाकी संख्या वगैरे त्याची मित्रमंडळी आणि तो त्यांचा काही दुश्मन नाही, तो पण असणार आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, इथे 11 डायरीज मध्ये त्यांनी एक इम्प्रूव्हमेंट केली आहे की नवीन स्टोरी त्यांनी तयार केली आहे आणि एकदम त्यांच्या गोष्टीवर काम केलं आहे. जसं 10वी आपल्या मनाला डायरेक्ट भिडत होती ना, त्याचे जे डायलॉग आहे, त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, त्यांचं राहणीमान आहे, ते सगळं आपल्या काळजाला म्हणजे आपण रिलेट करत होतो की हे आपल्यासारखंच आहे. तसंच त्यांनी काम केलं आहे आणि एक नवीन गोष्ट ते घेऊन येत आहे आपल्या समोर. तर आता तुम्ही जेव्हा भाग टाकणार ना, तेव्हा 30 मिनिटाची तरी टाका यार. म्हणजे माझी मागणी आहे, पण पूर्ण जनतेची मागणी आहे. कारण की 10 मिनिटांमध्ये आम्हाला काही समजत नाही कधी सुरू झाली वेब सिरीज कधी खतम झाली. म्हणून जी 11 डायरीज येत आहे याच्यामध्ये नवीन आम्हाला काहीतरी बघायला भेटेल एवढीच इच्छा आहे. आणि हे वेब सिरीज मित्रांनो देवगिरी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती 14 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. आणि टायमिंग काय आहे ते मला अजून माहित झालेलं नाही आहे. जसं माहिती होईल मी कमेंटमध्ये त्याला पिन करून टाकेल, तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. तर मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला अजून कशावर रिव्ह्यू पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मी त्याचे पण रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आणखी काही तडका तुम्हाला पाहिजे असेल तर ते कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया त्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा. धन्यवाद. बाय बाय, टेक केअर, टाटा.